अखंड सौभाग्यासाठी महिलांचा वडाला प्रदक्षिणा. वटसावित्री व्रत उत्साहात साजरे. सोमवारी वटसावित्री व्रत मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरे करण्यात आले. सकाळपासून विवाहित महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या वृक्षाची विधी पूजन केले. महिलांनी वडाच्या झाडाभोवती पवित्र धागा गुंडाळत प्रदक्षिणा घातल्या, आरती केली आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात धार्मिक आणि मंगलमय वातावरण होते. पूजा साहित्य, फुले आणि नैवेद्य अर्पण करत महिलांनी व्रताचे महत्त्व जपले. यावेळी सावित्री सत्यवान यांच्या कथेचेही श्रवण करण्यात आले. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपला निश्चय व पतिव्रत धर्माच्या बळावर यमराजांकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. त्याच स्मरणार्थ महिला वटवृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्य मागतात. वटवृक्ष दीर्घायुष्य व स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. यावेळी महिलांनी एकमेकांना शुभेच्छा देत भारतीय संस्कृती जपण्याचा संदेश दिला. टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी अकोले प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव यांचा रिपोर्ट.